नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक भारतीय नौदलाद्वारे भरतीसंबंधी दिलेल्या नोटिफिकेशनची इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। इंडियन नेव्हीमध्ये सिव्हिलियन स्टाफची भरती सुरू होत आहे। जवळपास 1110पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत। मित्रांनो, सदर भरती ही ग्रुप सी आणि ग्रुप डी पदासाठी होत असून 5 जुलै 2025 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2025 असेल। मित्रांनो, वेगवेगळ्या पदाची भरती असल्यामुळे मला प्रत्येक पद इथं सांगणं खूप आवश्यक आहे। यामध्ये स्टाफ नर्स, चार्जमन, असिस्टंट आर्टिस्ट, रिटॉचर, फार्मासिस्ट, स्टोर सुप्रिटेंडेंट, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, स्टोअर कीपर किंवा स्टोअरमॅन, जो ऑर्डिनन्सचा स्टोअरमॅन असतो तो, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर सामान्य श्रेणीत म्हणजे जनरल कॅटेगरी, ट्रेड्समॅन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, भंडारी, लेडी हेल्थ विजिटर, मल्टीटास्किंग स्टाफ। याला बहुतांशी मला असं वाटतं या अगोदर P1 असा शब्द यूज व्हायचा, परंतु आता त्याला मल्टीटास्किंग स्टाफ या नवीन नावामध्ये कन्वर्ट केलं आहे। आणि ड्राफ्ट्समॅन मित्रांनो, जवळपास 1110पेक्षा जास्त पदाची भरती आहे व 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीप्रमाणे साधारण 18,000 बेसिक वेतन ते 1,42,400पर्यंत हे तुमचं वेतन असू शकतं। आता हे प्रत्येक वेतन श्रेणी ही वेगळ्या पदासाठी वेगळे असेल, वॅकन्सी ही वेगळी आहे। तसं स्टाफ नर्स आणि चार्जमॅन यांचीच पदं खूप कमी आहेत, म्हणजे साधारण एक पद आहे। परंतु बाकी दुसरे जे आहेत मॅकॅनिक, चार्जमन मॅकॅनिक, ॲम्युनेशन वर्कशॉप, चार्जमन ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह, अशा पदासाठी जी वॅकन्सी आहे ती थोडी जास्त आहे। मित्रांनो, याची अधिकृत वेबसाईट www.indiannavy.nic.in आहे। तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। अर्ज भरायची अंतिम तिथी ही 18 जुलै असून या परीक्षेसाठी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असावेत, BSc असावी किंवा डिप्लोमा असावा किंवा IT असावी, 12वी असावी किंवा 10वी पास असावी। हे तुमच्या पोस्टशी रिलेटेड गोष्टी आहेत, त्यामुळं वेगळ्या पदासाठी वेगळा इलिजिबल क्रायटेरिया आहे। तुम्हाला ह्या सगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल PDF तुम्हाला अपलोड करावी लागेल। भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस जर म्हटलं तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल, त्यानंतर स्किल टेस्ट असेल अकॉर्डिंग टू पोस्ट, म्हणजे तुम्ही जर स्टोअरमन म्हणून भरती होणार असाल तर तुमची स्टोअरशी संबंधित तुम्हाला काही इन्फॉर्मेशन विचारली जाईल। तुम्ही ड्रायव्हर असाल तर तुमची ड्रायव्हरिंगची टेस्ट घेतली जाईल। तुम्ही नर्स पदासाठी भरती होत असाल तर तुमची त्या संबंधात, म्हणजे एकंदरीतच तुम्ही ज्या पदासाठी भरती होण्यासाठी इच्छुक आहात त्या पदाची तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्यानंतर मात्र तुमचं मेडिकल असेल। मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की आर्म फोर्सेसमध्ये किंवा सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये किंवा दुसरी अन्य कोणतीही बेल्ट फोर्स असेल, साधारण सिव्हिल पोलीस आहे असू द्या, यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन ही खूप स्ट्रिक्ट होत असते, त्यामुळे तुम्ही फिजिकली फिट असणं खूप आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकेशन जर करायचं असेल तर त्यामध्ये अनरिझर्व म्हणजे जनरल कॅटेगरी, EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 295 रुपये फीस तुम्हाला भरावी लागेल आणि SC, ST, PWBD म्हणजेच दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी इथं लागू नाही आहे। मित्रांनो, अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन या संबंधात अधिक माहिती मिळवू शकता। प्रत्येक जाहिरातीचं पूर्ण डिटेल विश्लेषण करणं पॉसिबल होत नाही, कारण एकतर मी
फोर्समध्येच जॉब करतो आहे आणि माझ्याकडं असं कोणतंही साधन उपलब्ध नाही की ज्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल माहिती देऊ शकेल. परंतु मित्रांनो, बेरोजगारी काय असते आणि घरची परिस्थिती जर खराब असेल तर एक नोकरी मिळवणं आजच्या युवकांना किती आवश्यक आहे आणि ती नोकरी मिळणं किती कठीण आहे हे फक्त त्या संघर्ष करणाऱ्या युवकाला माहिती असतं. बऱ्याच वेळेस जागा निघतात, तो पात्रही असतो, परंतु त्याला माहीत नसल्यामुळं त्याला ह्या जागेसाठी नोकरी मिळत नाही. तो हुशारही असतो, पात्रही असतो, तरी नोकरी मिळत नाही, कारण त्याला माहिती होत नाही कारण कुठं जागा निघाल्यात, आपण अर्ज कसा करावा, कितीपर्यंत मुदत आहे, याची काहीही माहिती नसल्यामुळं त्याला तो जॉब मिळू शकत नाही. मित्रांनो, माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला मी जवळपास प्रत्येक इन्फॉर्मेशन शेअर करेल. मी माझ्या छोट्याशा आरामाच्या वेळेमध्ये हे व्हिडिओ बनवतो आणि पोस्ट करतो. बरेचसे यूट्यूबरकडं खूप काही साधनसामुग्री असते, परंतु तशी साधनसामुग्री माझ्याकडं मी ठेवू शकत नाही आणि जरी मी घेतली तरी ती वापरणं मला शक्य नाही, कारण माझ्याकडं तेवढा वेळ नसतो. मित्रांनो, माझा हाच फक्त प्रामाणिक प्रयत्न आहे की जे खूप गरजू युवक आहेत त्यांना रोजगार मिळावा. म्हणून माझ्या या गव्हर्मेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील व जवळपास प्रत्येक जाहिरातीची तुम्हाला माहिती मिळेल. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं आणि बेल आयकन दाबणं यासाठी आवश्यक आहे की महाराष्ट्रात जवळपास निघणाऱ्या सगळ्या जागांविषयी मी तुम्हाला माहिती देईन. कधीकधी असं होईल की मला सगळी इन्फॉर्मेशन शेअर करता येणार नाही, परंतु माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहील की मी तुमच्यासोबत सगळी माहिती पाठवेन. म्हणून सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवणं किंवा बिलकुल प्रोफेशनल पद्धतीनं व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही, कारण दिवसभरात माझ्याकडं जवळपास 20 ते 25 वेगळ्या वेगळ्या जाहिरातींची इन्फॉर्मेशन येते. पण सगळी इन्फॉर्मेशन अशी व्हिडिओ बनवून शेअर करणं पॉसिबल होत नाही. तरीही माझा प्रयत्न असेल की जवळपास सर्व व्हिडिओ मी तुम्हाला पाठवू. काही छोट्या छोट्या क्लिप बनवून, म्हणजेच त्याला आपण रील म्हणतो, तशा पद्धतीनं किंवा काही मोठे व्हिडिओ अशा पद्धतीनं तुमच्यासोबत मी जरूर शेअर करीन. खाजगी क्षेत्रातले ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले जातील, जेणेकरून तुम्हाला रोजगार मिळावा हीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो.